नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लोकसत्ता यशस्वी विवाहामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। सर्वप्रथम इयत्ता 9वीची परीक्षा यशस्वीरित्या पास होऊन तुम्ही इयत्ता 10वीमध्ये गेल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो। गणित हा एक महत्त्वाचा तसंच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे आणि ह्या गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी त्याचा नियमितपणे सराव करणं आवश्यक आहे। आज आपण गणितातील प्रकरण व ह्या प्रकरणातील महत्त्वाच्या घटक आहेत या घटकांचा अभ्यास करणार आहोत। त्यासाठी तुम्ही तुमचे पाठ्यपुस्तक तसंच लोकसत्ता यशस्वी भवचे लेख समोर ठेवावे। पाठ्यपुस्तकाकडे मी वळतो आहे। प्रकरण पहिले, प्रकरणाचं नाव आहे अंकगणिती श्रेणी व भूमितीय श्रेणी व ह्या प्रकरणातील महत्त्वाचे घटक पुढील प्रमाणे आहेत। क्रमिका। आता क्रमिका म्हणजे नेमकं काय, क्रमिका कशी ओळखायची, या क्रमिकेचे वेगवेगळे प्रकार। श्रेणी, श्रेणी म्हणजे नेमकं काय, अंकगणिती श्रेणी व या अंकगणिती श्रेणीचे गुणधर्म, अंकगणिती श्रेणीतील विशिष्ट पदे आणि ह्या अंकगणिती श्रेणीचे उपयोजन आपण कसे करतो याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत। भूमितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी व अंकगणितीय श्रेणीमध्ये नेमका फरक काय आणि या भूमितीय श्रेणीचे उपयोजन शाब्दिक उदाहरणे सोडवण्याकरता आपण कसे करतो हे आपण या प्रकरणात बघणार आहोत आणि ह्या प्रकरणाला एकूण गुण आहेत 15। प्रकरण 2, प्रकरणाचं नाव आहे वर्ग समीकरण आणि ह्या प्रकरणातील महत्त्वाचे घटक खालील प्रमाणे आहेत। वेगवेगळी समीकरणं दिली असतात, त्यातनं नेमकं वर्ग समीकरण कसं ओळखायचं त्यासाठी तुम्हाला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप माहीत हवं। वर्ग समीकरणाची मुळे कशी काढायची हे सुद्धा तुम्हाला काढता यायला हवं। वर्ग समीकरणे सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, परीक्षेत मात्र विचारलेल्याच पद्धतीने तुम्ही वर्ग समीकरण सोडवायचं आहे। वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप काढता यायला हवं। वर्ग समीकरणांची मुळे आणि त्याचे सहगुणक यांच्यामधील संबंध तुम्हाला ओळखता यायला हवा व या मुळांवरून वर्ग समीकरण तयार करता आलं पाहिजे। वर्ग समीकरणावर आधारित शाब्दिक उदाहरणं सुद्धा सोडवण्याचा तुम्हाला पुरेसा सराव हवा। या प्रकरणाला एकूण गुण आहे 16। प्रकरण 3, प्रकरणाचं नाव आहे दोन चलांतील रेषीय समीकरणे आणि या प्रकरणातील महत्त्वाचे घटक खालील प्रमाणे आहेत। एक सामायिक समीकरण सोडवणे हे खालील पद्धतीने सोडवण्याचा तुम्ही सराव केला पाहिजे। एक आलेख पद्धतीद्वारे यामध्ये योग्य रीतीने आलेख काढता आला पाहिजे। एक अक्ष y अक्षावर काढून योग्य रीतीने बिंदू स्थापन करता आले पाहिजेत आणि दुसरी निश्चयक पद्धती, समीकरणांच्या सुसंगतीच्या अटी, एक सामायिक समीकरणांचे व्यवहारातील उपयोग आणि ह्या प्रकरणाला एकूण गुण आहेत 18। आता आपण प्रकरण 4 चा विचार करू। या प्रकरणाचं नाव आहे संभाव्यता आणि यातील महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत। संभाव्यतेमधील संज्ञा, घटनेचे प्रकार। घटना म्हणजे एखादा नाणं उडवलं असता छापा किंवा काटा मिळेल, ही झाली घटना। या घटनेची संभाव्यता, संभाव्यतेचा बेरीज गुणधर्म आणि या प्रकरणाला एकूण गुण आहेत 10। प्रकरण 5, या प्रकरणाचं नाव आहे सांख्यिकी भाग 1 आणि यातील महत्त्वाचे घटक खालील प्रमाणे आहेत। केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे व केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांमधील परस्पर संबंध। या प्रकरणाला एकूण गुण आहेत 8। प्रकरण 6, प्रकरणाचं नाव आहे सांख्यिकी भाग 2, यामधील महत्त्वाचे घटक खालील प्रमाणे आहेत। वृत्तालेख, या वृत्तालेखामध्ये वृत्तालेखाची रचना करता आली पाहिजे तसंच दिलेल्या वृत्तालेखाचं वाचन करता आलं पाहिजे। सांख्यिक सामग्रीचे आलेखरूप सादरीकरण, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आलेख असतील। वारंवारता बहुभुज आणि वारंवारता वक्र, संचित वारंवारता वक्र। या प्रकरणाला एकूण गुण आहेत 8। 2011-12 या सालापासून गणिताची मूल्यमापन पद्धती बदललेली आहे। यामध्ये लेखी परीक्षेला 120 गुण आहेत तर अंतर्गत मूल्यमापनासाठी 30 गुण आहेत। हे अंतर्गत मूल्यमापन कसं करतात आपण जाणून घेऊया। यामध्ये बीजगणितासाठी प्रत्येकी 10 गुणांचे 5 स्वाध्याय दिले जातील।
तसंच भूमिती या विषयासाठी सुद्धा प्रत्येकी 10 गुणांचे 5 स्वाध्याय दिले जातील। असे बीजगणिताला 50 गुण व भूमितीला 50 गुण स्वाध्यायासाठी असतील व मिळणाऱ्या 100 पैकी गुणांचे रूपांतर 10 पैकी किती गुण मिळाले यामध्ये करण्यात येईल। प्रथम सत्र परीक्षेच्या आधी बीजगणिताची 30 गुणांची व भूमितीची 30 गुणांची अशी एकूण 60 गुणांची प्रथम घटक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व यामध्ये 60 पैकी मिळालेल्या गुणांचे रूपांतर 10 पैकी किती गुण मिळाले यामध्ये करण्यात येईल। तसंच जानेवारी महिन्यात होणाऱ्या सराव परीक्षेच्या आधीही तुमची एक दुसरी घटक चाचणी परीक्षा घेण्यात येईल। ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल। यामध्ये 4 पर्याय दिलेले असतील, त्यातील 1 पर्याय बरोबर असेल, उरलेले 3 पर्याय चुकीचे असतील। प्रत्येकी 1 गुणांचे याप्रमाणे 30 प्रश्न बीजगणितासाठी व 30 प्रश्न भूमितीसाठी या परीक्षेमध्ये विचारले जातील। मिळालेल्या 60 पैकी गुणांचे रूपांतर 10 पैकी किती गुण मिळाले यामध्ये करण्यात येईल आणि अशा प्रकारे 30 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील। हे तुम्ही मिळवलेले गुण पुढे बोर्डाला पाठवले जातील। आता आपण बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे वळू। या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न असतील आणि हे प्रश्न सोडवणे अनिवार्य असेल, मात्र अंतर्गत ऑप्शन तुम्हाला दिलेला असेल। प्रश्न पहिला, या प्रश्नाला एकूण 6 गुण आहेत आणि यामध्ये दिलेल्या 7 उपप्रश्नांपैकी कोणतेही 6 उपप्रश्न सोडवणे आवश्यक आहे। प्रश्न 2, या प्रश्नाला एकूण 10 गुण आहेत आणि यामध्ये 2 गुणांचे 6 उपप्रश्न विचारलेले असतील आणि त्यापैकी 5 उपप्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत। प्रश्न 3, या प्रश्नाला 12 गुण आहेत। यामध्ये प्रत्येकी 3 गुणांचे 5 उपप्रश्न विचारले असतील आणि त्यापैकी 4 उपप्रश्न तुम्ही सोडवणे अपेक्षित आहे। प्रश्न 4, या प्रश्नाला सुद्धा 12 गुण आहेत। यामध्ये प्रत्येकी 4 गुणांचे 4 उपप्रश्न विचारलेले असतील आणि त्यापैकी 3 उपप्रश्न सोडवणे तुम्ही अपेक्षित आहे। प्रश्न 5, या प्रश्नाला एकूण 20 गुण आहेत आणि यामध्ये प्रत्येकी 5 गुणांचे 5 उपप्रश्न विचारलेले असतील, त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवणे तुम्ही अपेक्षित आहे। त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेमध्ये मुक्तोत्तरी प्रश्न तसेच उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न विचारले जाणार आहेत। आता मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजे काय हे आपण बघू। मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरे एकापेक्षा अधिक असू शकतात अशा प्रश्नांना मुक्तोत्तरी प्रश्न म्हणतात। या प्रश्नांचा समावेश या प्रश्नपत्रिकेमध्ये केला जाणार आहे। तसंच उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न जे आहेत हे सोडवण्याकरता तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे। अशा प्रकारची पाठ्यपुस्तकातली तसंच पाठ्यपुस्तकाबाहेरची उदाहरणे सोडवण्याचा वर्षभर तुम्हाला सराव करावा लागणार आहे, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सहजरित्या सोडवू शकाल। अशा प्रकारे बीजगणित या विषयाची 60 गुणांची व भूमिती या विषयाची 60 गुणांची अशी एकूण 120 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल व 30 गुण अंतर्गत मूल्यमापनाद्वारे तुम्हाला देण्यात येतील। बीजगणित व भूमिती या विषयाच्या प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येकी 2.5 तासाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे। बीजगणित व भूमितीच्या पाठ्यपुस्तकाची व त्यातील महत्त्वाच्या घटकांची आपण नुकतीच माहिती घेतली, तसंच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सुद्धा आपण बघितलं। तर ह्या बीजगणित व भूमिती विषयी अधिक मार्गदर्शन तुम्हाला लोकसत्ता यशस्वी भवचे तज्ञ मार्गदर्शक करतीलच। त्यांचे लेख तुम्ही जरूर अभ्यासा।